पुस्तकावर तुम्ही अनाठाई प्रेशर टाकताय की हे पुस्तक वाच, विचार कर, तुला काय आवडलं ते लिहून काढ, ते मुद्दे तुझ्या आयुष्यभर लक्षात का नाही लिहायचं आहे, मला नाही लक्षात ठेवायचं, मला विसरायचं आहे पुस्तक. तुमचा काय प्रॉब्लेम आहे? आजही मी माझा दिवस माझ्या ऑफिसमध्ये सकाळी 5:15 वाजता चालू होतो. लोक जेव्हा उठलेलीही नसतात तेव्हा माझं काम चालू झालेलं असतं. तर मग मी ठरवलं की आता ग्रुप बंद करायचा, कारण तोपर्यंत मी दिवसाला 400-500 पोस्ट वाचून त्या अप्रूव्ह डिक्लाईन करायचो आणि त्याला 2-3 तास लागायचे. आणि एवढं सगळं करून मला मानसिक त्रास होता. मला धमक्या यायच्या फोन करून. पोलिसांमध्ये कंप्लेंट केली एका माणसाने माझी. 1,00,000 लोक पुस्तक प्रदर्शनाला येणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे. आणि 10,000च पुस्तकं फक्त विकली गेली असतील असं आपण पकडूया. बरोबर. आणि त्याच्यातले फक्त 100च नवीन लोक असतील वाचणारे असं आपण पकडूया. तरी पण ती 100 लोक जी आहेत ती ही संस्कृती पुढे घेऊन जाणार आहेत. पुस्तक वाचल्यानंतर आपल्याकडे असं म्हटलं जातं, वाचन, मनन, चिंतन. कशाला? जे आवडलंय ते माझ्यात रुजणार आहे, बरोबर. त्याच्यावर मी नकळत विचार करणार आहे. आपण ठरवून सगळे विचार करतो का? संभाजी महाराज कसे होते हे मला कोणी शिकवलं? छावा तर आत्ता आलाय. अनफॉर्च्युनेटली लोकांना हे माहीत नाही की पुस्तकावरनं पिक्चर आलाय आणि पिक्चरवरनं पुस्तक नाही आलंय. ओके, पण संभाजी महाराज मला कुठे भेटले? मला त्या पुस्तकात भेटले. एका पॉइंटला लोकांना लाज वाटते की एका हातात पुस्तक असतं, एका हातात मोबाईल असतो, आणि मग कळतं की हे मी उगाच चाळतोय, हे असंच काय. म्हणून मग काही लोकांनी चाळायला सुरुवात केली आणि तेवढी तरी पुस्तकं वाचून झाली. माझ्या मुलीला मी खाऊ खेळणी काहीही आणत नाही. मी फक्त पुस्तकं घेऊन येतो. पुस्तकं विकू नका, तुम्ही लेखक विका. तुम्ही लेखक विकाल तर लेखकाची पुस्तकं विकली जातील. कारण आपल्या कोणालाच कधीच पुस्तक वाचायचं नसतं. म्हणजे सुरुवातीला एक पुस्तक वाचू, पण तेच लेखक विकले जातात ज्या लेखकांबद्दल लोकांना उत्सुकता असते. पुस्तक वाचणारा हा जास्ती चांगल्या पद्धतीने बोलू शकतो, त्याच्या भावना मांडू शकतो. अनफॉर्च्युनेटली न पुस्तक वाचणारा ते करू शकत नाही. काही लोकांना सवय असते की वाचणाऱ्या लोकांना बेसिकली की मी वाचतो, हा वाचत नाही, हा मूर्ख आहे. तर ते होता कामा नये. पुस्तक वाचणं ही प्रत्येकाची चॉईस आहे, प्रत्येकाची आवड आहे. नमस्कार. ग्रंथप्रेमी पॉडकास्टच्या आजच्या या भागात तुमचं स्वागत आहे. वाचन संस्कृती ही रुजावी सगळ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये, हा एक उद्देश आहे ग्रंथप्रेमी पॉडकास्टचा. आणि याच उद्देशाने काम करणारे दोघंजणं आज आपल्याबरोबर गप्पा मारायला इथे हजर आहेत. नमस्कार समीर सर आणि विनम्र. वाचन संस्कृती रुजली पाहिजे हेच तुमच्या दोघांचाही उद्देश आहे. मार्ग वेगवेगळे आहेत, तर त्याच्याबद्दलच आपण गप्पा करूया. पण त्याच्या आधी तुमच्या वाचनाची जी सुरुवात झाली, म्हणजे वाचनाची सवय कशी लागली, किती वाचता, याच्याबद्दल थोडं आम्हाला ऐकायला आवडेल. मला खरंच आठवत नाही मी कधी वाचायला सुरुवात केली. बरं. मला म्हणजे जेवढं मला आठवतंय तेव्हापासून मी वाचतोच आहे. बरं. मग काय वाचतोय? तर सगळं वाचतोय. म्हणजे मला चांगलं आठवतंय, एक किस्सा सांगतो मी. मी कुठेतरी नोकरी करत होतो आणि आम्ही दोघं मित्र शेवटच्या ट्रेननी, लोकल ट्रेननी घरी येत होतो. तो भांडूपला उतरला आणि तो जसा उतरला तशी मी माझी बॅग काढली आणि एवढं जाड श्रीमान योगी काढलं. तो मला म्हणाला, इतना पडेगा तू? म्हटलं हो, 100 पानच राहिली आहेत फक्त. मला म्हणाला, माझ्या वजना एवढं पुस्तक येते, त्याच्यापेक्षा जास्तीच आहे म्हटलं. तर हा एक किस्सा झाला. पण माझ्या आईला मी वाचताना बघितलेलं आहे. बरं. आणि कुठेतरी तो जो संस्कार आहे तो आला आतमध्ये. कधी चालू केलं मला खरंच नाही आठवत. बरं. पण तो पहिला दिवस आहे आणि शेवटचा दिवस आलेला नाहीये हे मात्र नक्की. नक्की नक्की येणारच नाही. आतापर्यंत साधारण किती पुस्तकं तुम्ही वाचली असतील? डॉक्युमेंटेड पुस्तकं जर बघितली तर 1100+ आसपास डॉक्युमेंटेड आहेत, नॉन स्टॉप.
ओव्हरऑल डॉक्युमेंटेड बघाल तर 1300च्या आसपास गेली असतील आणि डॉक्युमेंटच्या शिवाय तर कित्येक असतील. मी 4थीत असताना मला आठवतंय बाबांनी सांगितलं होतं पहिल्या 5 आलास तर तुला मी बक्षीस देईन, पुस्तकं देईन. आणि मी चुकून आलो आणि मला 5 पुस्तकं बक्षीस मिळाली होती. त्याच्यात 101 विनोद, काही 1001 विनोद, पंचतंत्र, हिसाब नीती आणि छोट्या मोठ्यांच्या त्या लहान छोट्यांच्या गोष्टी अशा टाईपची 4 पुस्तकं. त्यातली 1-2 पुस्तकं माझ्यामध्ये आहेत. तर ती मला वाटतं सुरुवात असावी असं मला वाटतं, कारण त्याच्या आधी त्यांना लक्षात आलं असेल मी वाचतोय वगैरे तर मला माहीत नाही. पण वाचनाची जी आवड म्हणायचं तर शाळेत जेव्हा बाई शिकवायच्या ना तर आपल्या शाळेत प्रत्येक धड्याच्या वर ब्लर बसतं बघा. तर त्या ब्लरमध्ये लेखकाचं नाव आणि त्याच्या इतर साहित्य कृतींबद्दल असतं. तर ते सांगताना ना मला चांगलं आठवतं की माझ्या आतमध्ये ढवळून निघायचं. मला असं वाटायचं की हे पण वाचलं पाहिजे. पण शाळेत तशी स्ट्रॉंग लायब्ररी नव्हती आणि घरचे अभ्यासाशिवाय इतर गोष्टींकडे तसे वळू देत नव्हते. तर ते ना मला वाटतं ते साचून मला वाटतं ते नंतर उफळून बाहेर आलं असेल की वाचायचंच आहे. पण ते इंटरेस्टिंग होतं, कारण काही शिक्षक असतात ना ते फक्त धडा शिकवत नाहीत, ते धड्यासोबत तुम्हाला त्यांच्या इतर पुस्तकांबद्दल पण सांगतात. म्हणजे मला आठवतं शितू नावाचा धडा होता. तर त्या शितू बद्दल सांगताना तो एवढासाच आपल्याला 4 पानं किंवा 5 पानं असतात ना, पण बाईंनी आधीची कादंबरी नंतरची कादंबरी सगळं समजून सांगितलं. तर त्यामुळे असं झालं की हे मला कधी वाचायला मिळेल, हे मला खूप व्हायचं. तशी सुरुवात झाली. असं वाचन संस्कृती रुजण्यासाठी म्हणजे लोकांच्या मनात असे शिक्षक किंवा घरचं वातावरण हे किती आवश्यक आहे? हे 100% आवश्यक आहे. म्हणजे जसं आत्ता विनम्र म्हणाला की त्याच्या बाईंनी आधीचं सांगितलं आणि नंतरचं सांगितलं. बरोबर. आताचे शिक्षक वाचतात का, इथून सुरुवात आहे. म्हणजे तेवढाच पोर्शन, त्याच्या आधी काय नंतर काय, फार म्हणजे बाई खूप चांगल्या होत्या. नशीब तुमचं की तुम्हाला अशा शिक्षिका होत्या. सध्याची परिस्थिती तशी नाही आहे. पण वाचन संस्कृती रुजवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करायला लागतात. बरोबर. म्हणजे मी इतरांचं उदाहरण देणार नाही, मी फक्त माझं उदाहरण देईन. माझ्या मुलीला मी खाऊ खेळणी काहीही आणत नाही. मी फक्त पुस्तकं घेऊन येतो. ती आत्ता 11-12 वर्षाची आहे. तिच्या एज ग्रुपनुसार, तिच्या बौद्धिक क्षमतेनुसार मी ती पुस्तकं आणतो. ती थोडं वाचते, मॅक्सिमम ती नाही वाचत. पण 14 नोव्हेंबरला तिचं पुस्तक पब्लिश झालं. क्या बात. सो हा कुठेतरी, म्हणजे मी नाही म्हणणार की खूप मोठा लेखक घडवलाय मी, पण बाप वाचताना बघून कुठेतरी तिला ती पुस्तकं वाचावीशी वाटली आणि ती स्वतःला एक्सप्रेस करू शकली आणि ते एका पुस्तकाच्या फॉर्मॅटमध्ये आलेलं आहे आता. ह्याच्यासारखी दुसरी गोष्ट मला नाही वाटत काही असू शकेल. एक वाचक तर मी घडवलाच, बरोबर, घरातला, आणि एक लेखक पण घडवला. क्या बात आहे. तू आत्ता जसं म्हणाल की आतमध्ये ती खतखत होती, ते वाचावाची इच्छा होती, असं कुठलं पुस्तक तुला आठवतं की अरे हे वाचल्यावरती असं वाटलं की नाही हे जग वेगळं आहे, हे विश्व जे आहे ते वेगळं आहे, त्याच्यात गुंतलेलं आवडेल मला? कालच मला एक मुलगा भेटला, तो वाचतो, बऱ्यापैकी चांगला वाचतो. मी त्याला म्हटलं की ययाती वाच मुद्दाम. सुरुवातीला ह्या सगळ्या पुस्तकांचा खूप मोठा तुमच्या म्हणजे खूप मोठं योगदान आहे तुमच्या ह्याच्यामध्ये, वाचनामध्ये. ययाती असेल, मृत्युंजय असेल, छावा, रत्नाकर मतकरींच्या गूढकथा असतील, बरोबर, धारपांची पुस्तकं असतील, वपू काळेंचा तर खूप मोठा रोल आहे. मला आठवतं एका शूटिंगच्या दरम्यान एक कलाकार असं म्हटला की वपू मला नाही आवडत यार, फार वाईट, ते लिखाण फार मला नाही आवडत, ते पटत नाही मला, ते फार उदाहरणं देणं वगैरे. तर मी त्याच्याशी भांडलो होतो. मला आता असं वाटतं की ते की अमॅच्युअर आहे की आपण का भांडतो, नाही आवडत तर नाही आवडत ना, तुला काय करायचं आहे. पण आपल्या इतक्या भावना जोडलेल्या आहेत त्या लेखकाच्या, आपण एवढे प्रेमात असतो की कोणाला नाही आवडत तर पटतही नाही आपल्याला. तर ते खूप महत्त्वाचं आहे की अशी पुस्तकं तुमच्या आयुष्यात येणं आणि अशा प्रकारची पुस्तकं वाचणं फार मॅटर करणार. तू म्हणाला की आत्ता मला त्याचा अनुभव येतोय, कारण मी आत्ता कर्णावरती काही व्हिडिओ सिरीज करतोय आणि मृत्युंजयचा म्हणजे
अप्रतिम कादंबरी आहे ती, पण त्याचा पगडा लोकांच्या मनावर इतका जास्त आहे ते आता मला जाणवतं आहे सगळ्या याच्यातनं रिॲक्शन्सवरनं. सध्या पुण्यामध्ये पुस्तक महोत्सव चालू आहे आणि प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे त्याला. एकंदरीत तुम्हाला काय वाटतं फ्युचरच्या दृष्टीने वाचन संस्कृती ही महाराष्ट्रातली आणि म्हणजे मराठी असो इंग्लिश असो, पॉझिटिव्ह आहात तुम्ही की काय काळजी वाटते? इंडिव्हिज्युअली मी पॉझिटिव्ह पण आहे आणि निगेटिव्ह पण आहे. बरं. निगेटिव्ह या अनुषंगाने की पुस्तकांची दुकानं बंद होत आहेत. नवीन पिढी प्रकाशनामध्ये येत नाही आहे. नवीन लेखक खूप येत आहेत, हो, पण नवीन प्रकाशक येत नाही आहेत. लेखक खूप आहेत पण प्रकाशकच नाही, तर वाचकापर्यंत पोचणार कसं, हे महत्त्वाचं. आणि पुस्तक महोत्सव खूप छान आहे. म्हणजे जे काही ऑर्गनाईज केलेलं आहे, जे काही सगळं आहे तिथे 50-1 लाख पुस्तकं आहेत असं म्हटलं जातं आहे. मी बघून आलेलो आहे. पण कुठेतरी आपण सेल्फी काढायला जातोय का हा विचार आपण केला पाहिजे. आणि मोठे मोठे जे ऑथर्स तिथे येत आहेत त्यांच्याबरोबर फोटो काढायला जातोय का, आणि बाय द वे एखादं पुस्तक घेतोय का, हे ह्याच्यावरती विचार करणं खूप गरजेचं आहे असं मला पर्सनली वाटतं. पण दुसऱ्या अनुषंगाने जर विचार केला तर पहिल्या दिवशी इफ आय एम नॉट रॉंग 2.5 लाख लोक आलेली. फिगर थोडी इकडे तिकडे होत असेल, आपण 2 लाख पकडून चालूया, आपण 1 लाख पकडून चालूया. 1 लाख लोक पुस्तक प्रदर्शनाला येणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे. आणि 10,000च पुस्तकं फक्त विकली गेली असतील असं आपण पकडूया. आणि त्याच्यातले फक्त 100च नवीन लोक असतील वाचणारे असं आपण पकडूया. तरी पण ती 100 लोक जी आहेत ती ही संस्कृती पुढे घेऊन जाणार आहेत. म्हणूनच मी म्हणतो की मी पॉझिटिव्ह अँगलनी पण बघतो आणि निगेटिव्ह अँगलनी पण बघतो. विनोद, तुला काय वाटतं? माझं थोडंसं मत वेगळं आहे ह्या अनुषंगाने की किती प्रकाशक लेखकाच्या प्रोडक्टला घेऊन सिरियस आहेत. बरं. की मला हे पुस्तक लोकांपर्यंत पोचवायचं आहे, मला हे पुस्तक लोकांना सांगायचं आहे, मला हा लेखक लोकांना सांगायचा आहे, याबद्दल किती प्रकाशक सिरियस आहेत. तर तो सिरियसनेस शून्य दिसतो मला. बरं. तो कोणाच्या बाबतीत सिरियस असतात माहिती आहे, म्हणजे ज्याला विकणं सोपं आहे ना त्याच्या बाबतीत सोपे असतात. हां, क्लासिक्सपेक्षा पण आता तुम्ही आलात आणि तुमचा विषय ऐकल्यावर कळतं की ह्याला विकणं सोपं आहे, मग त्याची पुस्तकं घ्यायची आणि मग ती विकायची आणि ती बेस्टसेलर ठरवायची. त्यातही दुसरा मुद्दा, हा लेखक स्वतः किती ॲक्टिव्ह आहे ह्याचा विचार करायचा. बरोबर. किंवा ह्याची परिस्थिती, किंवा परिस्थिती म्हणजे लिखाणामागची परिस्थिती किंवा लिखाणातली परिस्थिती ह्याचा विचार करून एवढ्याच लेखकांना पोचवलं जातं. चांगला लेखक, चांगलं साहित्य पोचवण्यासाठी प्रकाशक प्रयत्नशील नाहीत. त्यांना तो प्रयत्नच करायचा नाही आहे. त्यांचं एक सायकल असेल डिस्ट्रीब्युशनचं, ते एक वडिलोपार्जित चालत आलेलं, त्यात थोडंफार आता इंटरनेटचा आधार घेऊन थोडंसं विकणं, ते केलं की त्यांना असं वाटत असेल की आपण विकली पुस्तकं. बरोबर. पण तसं होत नाही. मुळात माझं असं म्हणणं आहे, पुस्तकं विकू नका, तुम्ही लेखक विका. तुम्ही लेखक विकाल तर लेखकाची पुस्तकं विकली जातील. कारण आपल्या कोणालाच कधीच पुस्तक वाचायचं नसतं. म्हणजे सुरुवातीला एक पुस्तक वाचू, पण तेच लेखक विकले जातात ज्या लेखकांबद्दल लोकांना उत्सुकता असते. जी.ए. कुलकर्णी लोकांनी वाचण्यामागे जी.एनच्या गूढ आयुष्याबद्दल पण लोकांना उत्कंठा होती की हा माणूस कधीच कोणाला भेटत नाही, हा माणूस अज्ञात ठिकाणी राहतो, कितीतरी वर्ष गायब असतो, अशा प्रकारचं. असं प्रत्येकाच्या बाबतीत, म्हणजे पुलं पब्लिक फिगर होते, पुलंचं लिखाण आवडायचं, पण पुलंबद्दल पण उत्सुकता होती की आता पुलं काय करतायत, सिनेमा करतायत, नाटक करतायत, आता काय घेऊन, अशी उत्कंठा होती. ती उत्कंठा तुम्ही लेखकाच्या बाबतीत निर्माण करण्याचं काम प्रकाशक म्हणून त्यांचं आहे. लेखकानेही केलं पाहिजे आणि लेखक करणारे लेखक आहेत, अशातला भाग नाही. आज जे पुस्तक प्रदर्शन चालू आहे तिकडे गेल्यानंतर मला एक गोष्ट फार आवडली की लेखक येत आहेत आणि लेखकांना भेटायला लोक येत आहेत. जर आज लोकांना नितीन थोरात सारखे असतील सर, किंवा देवा झिंजाड असतील, प्रणव सकदेव असेल, गणेश मतकरी असतील, हे जर प्रदर्शनात येत आहेत, पंकज भोसले वगैरे, तर यांना भेटायला लोक येत आहेत, तर मला असं वाटतं मग तो माणूस लक्षात राहतो भेटल्यानंतर.
तो नोट डाऊन होतो आणि त्याच्या पुढे कोणीही पुस्तक काढू दे किंवा त्यांनी स्वतःही प्रकाशित करू दे, लोक त्यांच्यापर्यंत पोहोचणार, पुस्तकापर्यंत पोहोचणार. हा जो स्ट्रगल कमी करण्याचा जो मोठा वाटा आहे ना, हा महोत्सवाचा आहे. त्यामुळे लोक येत आहेत, फोटो काढतायत, तर त्यांना येऊ दे, फोटो काढू दे, त्यांना लेखक कळू दे. माझं म्हणणं आहे लेखक कळू दे. आता पहिलं ते लिखाण त्यांचं कळलं आहे ना आपल्याला काय, आता लेखकांनी स्वतः पोचलं पाहिजे लोकांपर्यंत, प्रकाशकांनी त्यांना पोचवलं पाहिजे. पूर्वीचे मला वाटतं प्रकाशक करत असावेत असा मला अंदाज आहे, कारण इतके लोक पुस्तकांपर्यंत पोचत होते, वाचत होते, त्यामागे परिस्थितीचाही भाग होताच, तो भाग वेगळा, पण होतं ना. मग आताही लेखकांनी पोचलं पाहिजे. लेखक स्वतः इनिशिएटिव्ह घेतील, प्रकाशकही घेतील. या अनुषंगाने प्रत्येक पुस्तकाला प्रोजेक्ट समजलं पाहिजे. बरोबर. आता कसं होतं, 20 पुस्तकं आली ना, मग त्यातलं चाललं ते चाललं असं नाही पाहिजे. प्रत्येकाला सिंगल प्रोजेक्ट म्हणून बघितलं पाहिजे की हे पुस्तक मला पोचवायचंच आहे, हे पुस्तक मला विकायचंच आहे. मग त्यासाठी काय करता येईल, त्यासाठी काही आयडियाज वापरता येतील. मग लेखक असेल, प्रकाशक असतील, त्यांची जी टीम असेल, त्यांनी बसून स्ट्रॅटर्जी केली पाहिजे. आणि त्या स्ट्रॅटर्जीचं जर आपण काहीतरी चांगलं भलं करू शकत असू तरच ते पुस्तक तुम्ही छापा. डेफिनेटली. आम्ही सर मगाशी पण बोलत होतो आपला पॉडकास्ट चालू व्हायच्या आधी की साहित्याचा आणि मराठी सिनेमांचा पण तोच प्रॉब्लेम आहे आणि साहित्याचा पण तोच डिमांड आहे, सप्लाय साईडनी प्रॉब्लेम आहे. की विनम्र आत्ता जसं म्हणाला की पुश होत नाही आहे, हे पुश व्हायला पाहिजे कुठेतरी. ॲब्सोल्युटली. आणि आपल्यासारखे लोक, तुम्ही दोघंही आपापल्या परीने हे वाचन संस्कृती म्हणा, पुस्तक म्हणा, हे लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी खूप चांगला प्रयत्न करताय. इंडियन बुकमार्क्सच्या माध्यमातून तुम्ही काम करताय, वाचनवेडाच्या माध्यमातून विनम्र काम करतोय. तुम्ही इंडियन बुकमार्क या तुमच्या उपक्रमाद्वारे हे काम करताय. हे नेमकं हा उपक्रम काय आहे, ह्याची सुरुवात कशी झाली आणि आज काय स्टेजला आहे? इंडियन बुकमार्क हे माझं इंस्टाग्रामवरचं हँडलचं नाव आहे. बरं. त्याच्या थ्रू आपण बुक रिव्ह्यूज पब्लिश करतो. बरं. पण फक्त आपण इंडियन बुकमार्कवरती करतो का, तर नाही. बरं. आपले जे रिव्ह्यूज आहेत ते 8 ते 10 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती जातात. सो इंडियन बुकमार्क इज बेसिकली अ बुक रिव्ह्यू प्लॅटफॉर्म नाही म्हणता येणार, जिथे बुक रिव्ह्यूज टाकले जातात. याच्या व्यतिरिक्त फेसबुक आहे, त्याच्यानंतर ट्विटर आहे, थ्रेड्स आहे, माझा स्वतःचा ब्लॉग आहे, काही अजून असे ब्लॉग्स आहेत, थर्ड पार्टी ब्लॉग्स, ज्यांचा टेक्निकल लँग्वेजमध्ये सांगायचं तर DA स्ट्रॉंग आहे. मग मीडियम असू दे किंवा अजून काही असू दे. तर असे 8 ते 10 प्लॅटफॉर्म्सवरती हे सगळे टाकले जातात. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की फेसबुकवरती जो माझा रिव्ह्यू जातो तो डिटेल्ड रिव्ह्यू असतो. डिटेल्ड रिव्ह्यू म्हणजे काय, तर साधारण 700-750 शब्दांचा तो रिव्ह्यू असतो. म्हणजे एक मजा सांगतो, कधी कधी माझी आई म्हणते की अरे तुझा रिव्ह्यू जास्ती मोठा आहे त्या पुस्तकापेक्षा. तर जोक सपाट, पण डिटेल रिव्ह्यू हे माझी खासियत आहे. सो 750 शब्दांचा रिव्ह्यू हा फेसबुकवरती जातो. आणि मग जशी त्या प्लॅटफॉर्मची गरज असते त्याप्रमाणे तो रिव्ह्यू रिपर्पज केला जातो. म्हणजे मी रिव्ह्यू जर लिंक्डइनवरती टाकला तर त्याला काहीही अर्थ नाही आहे. लिंक्डइनवरती लोक काय येतात, तर काहीतरी त्यांना शिकायला मिळेल म्हणून येतात. सो तोच रिव्ह्यू लिंक्डइनच्या ऑडियन्सच्या प्रेफरन्सेसनुसार रिपर्पज केला जातो. 750-800 शब्द इंस्टाग्राम घेणारच नाही, कारण इंस्टाग्रामवरती कॅरेक्टर लिमिट्स आहेत. तोच रिव्ह्यू रिपर्पज करून शॉर्ट फॉर्मॅटमध्ये इंस्टाग्रामवर टाकला जातो. सो असे प्रत्येक प्लॅटफॉर्म जे आहेत त्याच्या अनुसरून तो जो रिव्ह्यू आहे तो रिपर्पज केला जातो आणि पोस्ट केला जातो. सो ओव्हरऑल 8 ते 10 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती माझं काम चालतं आणि इंडियन बुकमार्क हे माझं इंस्टाग्रामवरचं हँडल आहे. या इंडियन बुकमार्क आणि बाकीचे तो तुमचं सोशल मीडियाचा उपक्रम आहे, याची सुरुवात कशी नेमकी झाली? पण मस्त मजेशीर गोष्ट आहे. सांगू गोष्ट? हो हो बिलकुल. मी ना पुस्तक तर वाचतच होतो. कधी एकेकाळी असं वाटायचं की आपण पुस्तकं विकली पाहिजेत. बरं. पण ते काही शक्य झालं नाही. आणि ॲज अ मार्केटिंग कन्सल्टंट म्हणून काम करत असताना 4-5 क्लायंट्स होते. महिन्याला 1,00,000-1.5 लाख रुपये येत होते. रोज काम करायची गरज होती का, तर अजिबात नव्हती.
आणि मग एक दिवस करोना लॉकडाऊन चालू झालं. ओके. ज्या दिवशी करोना लॉकडाऊन चालू झालं ना, त्या दिवशी मी जे काही लाख रुपये मला मिळत होते त्याच्यावरनं मी शून्यावरती आलो. म्हणजे अक्षरशः शून्यावरती आलो. मला काय करायचं हे कळत नव्हतं. कित्येक दिवस मी काहीच केलं नाही. बरं. अगदी खरं सांगतो, काहीच केलं नाही, कारण कळतच नव्हतं काय करायचं ते. बरं, जेव्हा खायचे वांदे होते का, तर नव्हते. ओके. पण काहीतरी करायला पाहिजे, पुढे जगायचंय म्हटल्यावर काहीतरी पाहिजे. एक दिवशी असाच मी घरी बसलेलो आणि विचार करत होतो की काय करता येईल आपल्याला. तर पुस्तकाचं कपाट जे माझ्या घरात आहे त्याच्यातल्या एका पुस्तकाने मला बोलवून घेतलं. बरं. आणि मला ते पुस्तक म्हणालं की अरे मी आहे तुझ्याबरोबर, तुला आणखीन काय हवंय. ओके. आपण दोघं मिळून काहीतरी करूया. ओके. हे मी खूप सिनेमॅटिक सांगतोय. ओके. पण कुठेतरी असा विचार आला की आपण जे पुस्तकं वाचतोय त्याच्यावरतीच काही करूया का. हा विचार तिथेच थांबला. बरं. काय करायचं हे कळत नव्हतं. ओके. मग कुठेतरी असा विचार केला की जी आपण आत्तापर्यंत पुस्तकं वाचलेली आहेत, जी आपल्या शेल्फमध्ये आहेत, त्याच्यावरती आपण व्यक्त व्हायला सुरुवात केली तर. मग कुठेतरी ते परत एखादं पुस्तक उघडलं गेलं, ते वाचलं गेलं आणि त्याच्यावरती व्यक्त झालो. बरं. व्यक्त झालो, त्याचं परीक्षण नाही केलं. ओके. हे करत गेलो, 2-4 पुस्तकं झाली आणि मग कुठेतरी ते जे व्यक्त होणं आहे ना, ते ऑटोमॅटिकली रिव्ह्यूमध्ये कन्वर्ट झालं. बरं. तर अशा पद्धतीने ही सगळी जर्नी चालू झालेली आहे. कोविड लॉकडाऊनमध्ये लोकांचं खूप नुकसान झालं. माझं झालं का? 100% झालं. पण माझा फायदा हा झाला की एक नवीन दिशा मला मिळाली आणि त्याच्यातनं मी माझं करिअर तयार केलं. ब्लेसिंग इन डिस्गाईज. माझ्याबरोबर मी पॉडकास्टची सुरुवात पण बरोबर लॉकडाऊन सुरू झाल्यावर माझी झाली. पण आता लोकांना ना समीक्षण, असं खूप मोठं समीक्षण वाचायची तयारी नाही आहे. यूथ बेसिकली ज्याला आपल्याला इथे आणायचं आहे, तर त्यांना तसं व्यक्त होणं, शॉर्ट मध्ये सांगणं, हे जास्त त्यांना अपील होतं आणि त्यातनं मला वाटतं ते पुस्तकांच्या जवळ जातील. नक्की नक्की नक्की. राईट राईट. आणि हे रिव्ह्यूज तुम्ही लेखकांच्या वतीने करता, लेखक तुम्हाला अप्रोच करतात, पब्लिशर तुम्हाला अप्रोच करतात, की तुम्ही स्वतः त्यांना हे करता? सगळं आहे हे. लेखक अप्रोच करतात, प्रकाशक अप्रोच करतात, काही वेळाला मी अप्रोच करतो आणि ते सगळं घडून येतं. वा. आणि हे रिव्ह्यूज तुम्ही टाकल्यानंतर काय अनुभव असतो लोकांचा, की पुस्तकाची विक्री किंवा पुस्तकाला मिळणारा जो प्रतिसाद आहे त्यात वाढ झालेली आहे असं तुम्हाला फीडबॅक मिळतो? नक्कीच. हा फीडबॅक मला पहिला प्रकाशक आणि ऑथर देत असतो. बरं. कारण आता काय झालंय, आता ऑथरला पण कळायला लागलंय की त्याची किती पुस्तकं विकली जात आहेत ते. आणि माझ्या जर फेसबुक पेजवरती तुम्ही गेलात तर ऑथर्सच्या टेस्टिमोनीज आहेत माझ्या कामाबद्दल. आणि एव्हरी ऑथर इज ॲब्सोल्युटली हॅपी विथ द काइंड ऑफ रिव्ह्यू विच आय गिव्ह देम. आणि ह्याचा लॉंग टर्म इम्पॅक्ट हा सेलवरती होतो. हा शॉर्ट टर्म इम्पॅक्ट आहे का, तर अजिबात नाही. इव्हेंच्युअली काय होतं, लोक पुस्तक शोधतात. आता साधं उदाहरण घ्यायचं झालं तर जेव्हा आपण ब्लॉगवरती टाकतो तेव्हा आपण टॅग्स टाकतो. ते टॅग्स अतिशय महत्त्वाचे असतात. सो त्या टॅगनुसार मग लोक माझ्या ब्लॉगवरती येतात, आधी रिव्ह्यू वाचतात आणि मग ते पुस्तक खरेदी केलं जातं. सो त्या अँगलने बघाल तर 100% पुस्तकांच्या विक्रीमध्ये वाढच झालेली आहे. क्या बात आहे. आणि एक प्रकाशकाच्या वतीने एक प्रश्न विचारायचा झाला तर या सगळ्या गोष्टीचा जो खर्च येणार आहे तो आणि विक्री यांच्यामध्ये डेफिनेटली विक्री झाल्यानंतर फायदेशीर राहील असं होतं? असंच होतं, कारण रिव्ह्यूअरला किंवा बुक इन्फ्लुएन्सरला तुम्हाला एकदाच पैसे द्यायचे आहेत प्रकाशक म्हणून, पण त्याचे जे फुटप्रिंट्स आहेत ते आयुष्यभर राहणार आहेत. बरोबर. सो इट इज अ वन टाइम इन्व्हेस्टमेंट अँड यू हॅव टू रीप द बेनिफिट्स लाईफ लॉंग. ॲब्सोल्युटली. विनम्र, वाचनवेडा हा तुझा जो उपक्रम आहे त्यात आता मला असं वाटतं 1.5 लाखाच्या वरती 4.5 लाख 4.5 लाख 16 लाख 17 16-17 ह्यूज.
इतके वाचक किंवा इतके लोक तुझ्याबरोबर जोडले गेलेत, काय याची सुरुवात कशी झाली आणि काय उद्देशाने सुरू केलं होतं? जसं मी म्हटलं की 2010ला मी नोकरी करत असताना मी वाचत होतो. बरं. आणि मी काय वाचत होतो मला माहीत नाही, कारण अधाशीपणा होता ना आतमध्ये. ते जेव्हा मी नोकरीला लागलो तेव्हा मी लायब्ररी लावली. बाबांची एक लायब्ररी होती, ती परत चालू केली आणि जे हाताला मिळेल ते वाचायचो. आणि शिस्त नाही, काही जाणीव नाही की आपण काय वाचतोय, कोणाचं वाचतोय. तर मी पोस्ट करायला लागलो आणि हळूहळू नाटकातल्या लोकांच्या संपर्कात यायला लागलो. तर काही ज्येष्ठ नाटकवाले होते, त्यांनी मग मला बडबडायला सुरुवात केली, अरे काय तीच पुस्तकं वाचतोस, जर आता लिहिलेली पुस्तकं वाच. पण ते सांगत नाही आहेत. सेटवर गेलो, चर्चा केली तर त्यातनं मस्करी होते. मग म्हटलं आता सांगणार कोण मला. मग म्हटलं आपण तेव्हा फेसबुक फॉर्ममध्ये मग एक ग्रुप काढूया, 100 लोक जमा करूया, 100 लोक जे सांगतील त्यातनं आपण सिलेक्ट करून ते वाचू, म्हणजे कळेल आपल्याला. म्हणून एक ग्रुप काढला. मग नाव काय द्यायचं. मग तेव्हा काहीतरी आपल्या डोक्यात आलं ते आपलं देऊन टाकलं नाव, वाचन वेडा. त्याच्या मागे फक्त हेतू होता की हा माणसाला धरून नाव आहे, याच्यात स्त्री पुरुष येता कामा नये, की कोणाही माणसाला असं वाटलं पाहिजे मी पण वाचन वेडा आहे. मग स्त्री वाचन वेडी होईल, पुरुष वाचन असं नाही, तर माणूस आहेस. आणि लोक जमा करायला सुरुवात केली. मला चांगलं आठवतं काही सेटवर मी लोकांना त्यांची परमिशन न घेता ॲड केलं आहे म्हणून मला ओरडा पण पडला आहे. पण मला तेव्हा असं वाटायचं की सॉरी मी नाही, पण तुम्ही वाचन सांगा ना. आता कलाकार आहेत ना, सेटवर बसतात तेव्हा गमजा मारतात की मी हे वाचतो, मी ते वाचतो, पण त्यांना सांगायचं नसतं. आणि तो काळ सांगण्याचा कमी सांगण्याचा होता. तर मला असं वाटायचं पुस्तकाचं नाव तरी सांगा ना, मला नाव तरी कळेल, काय ते तरी सांग. नाही. आणि मला वाटतं हे लॉकडाऊनच्या दरम्यान ते फारच तो ग्रुप लोकांनी उचलून धरला. तिकडे हळूहळू 40,000 50,000 लोक आली, 20,000 पहिली आली असतील, 40,000 50,000. मला त्याच्यात आकड्यात काही नव्हतं, पण माझ्यावरचा त्रास आणि व्याप तो वाढायला लागला. तेव्हा मला कळायला लागलं की अरे हे आता हे प्रकरण वाढत आहे. कारण तेव्हा दिवसाला 200-300 पोस्ट पडायच्या, मग त्या मला वाचाव्या लागायच्या. मग त्या वाचून मी अप्रूव्ह करायचो, डिक्लाईन करायचो. डिक्लाईन केलं की माणसं पर्सनल लाईन शिवाय घालायची की आम्हाला न विचार तुम्ही माझी पोस्ट कधीच अप्रूव्ह झाली नाही. नाही, त्याची कारणं पण वेगळी आहेत. तर ते सगळं होतं, व्याप वाढायला लागला. 2020-21ला मी इतका फ्रस्ट्रेट झालो आणि मी तो ग्रुप बंद करायचं ठरवलं. बरं. कारण तोपर्यंत सोशल मीडियावर प्रत्येकजण आपली जात, आपले धर्म ह्याला घेऊन फार ॲक्टिव्ह झाला होता, स्ट्रॉंग झाला होता. त्यांच्या भावना फारच वरच्या लेवलला आल्या होत्या. तर मग मी ठरवलं की आता ग्रुप बंद करायचा, कारण तोपर्यंत मी दिवसाला 400-500 पोस्ट वाचून त्या अप्रूव्ह किंवा डिक्लाईन करायचो आणि त्याला 2-3 तास लागायचे. आणि एवढं सगळं करून मला मानसिक त्रास होता. मला धमक्या यायच्या फोन करून, पोलिसांमध्ये कंप्लेंट केली एका माणसाने माझी वगैरे. तर हे सगळं झाल्यावर मी बंद करायचं ठरवलं. मग एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने मला समजवलं की तुमच्यामुळे लोकांना फायदा होतोय, तुमच्यामुळे लोक पुस्तकं विकतायत, बरोबर, मग तुम्ही हे फुकट का करता. मी म्हटलं अरे माझी आवड आहे ती, माझं ते प्रोफेशन नाही आहे. नाही, आवड वेगळी, प्रोफेशन वेगळं. तुम्ही दिवसाला 2-3 तास देताय की नाही, आमचा धंदा चालतोय, लोकांचा धंदा चालतोय, मग का. आणि तोपर्यंत प्रकाशक पण मला काय काय सांगायचे किंवा विक्रेते पण सांगायचे की सर तुम्ही आम्हाला विकू तरी द्या. मग मी पैसे लावायला सुरुवात केली की त्या मोहापायी तरी मी काम करेन. मग मला शिव्या पडायला लागल्या परत. अरे हे फ्री माध्यम आहे, याच्यावर तू कसे पैसे लावू शकतोस, तुला अधिकारच कसा मिळाला, असं वगैरे. मी म्हटलं जाऊ दे आता, काय जे होईल ते होईल, पण मी पैसे घेणार थोडेसे. पण त्याचा उलटा परिणाम झाला. ज्यांना विक्रीतून फायदा होत होता त्या माणसाने मला चांगले पैसे द्यायला सुरुवात केली आणि तो ग्रुप वाढायला लागला त्यातनं. असं करत करत ते वेगळंच व्यवसाय ग्रुप आलं, जे मला अपेक्षित नव्हतं. मी त्या अनुषंगाने कधी डोकं लावलं नाही. मी माझा स्वार्थ काय होता, मला पुस्तकं कळू दे, मला आता लिहिणारी लोकं कळू दे. मी किती काळ वप्पू, पुलं, मतकरी वाचत राहीन की त्याच्यापुढे मी जाणारच नाही आहे, मला कळणारच नाही आहेत पुढची माणसं. आता लिहिणारा समजा एका खेड्यातला मुलगा असेल, तो लिहितोय, त्याचं पुस्तक येतं आणि गायब होत आहे, माझ्यापर्यंत कसं येणार. त्यासाठी मी सुरू केलेली गोष्ट होती. आता ते खूप वाढलं आणि ते लोकांनीच वाढवलं. ऑफकोर्स आपण काय त्याच्यात काही करू शकत नाही. लोकच ठरवतात काय स्वीकारायचं, लोकच ठरवतात काय नाकारायचं. नाही, नक्कीच. म्हणजे तू जसं म्हटलं की आधीचा जो काय होता की तेव्हा सगळ्या गोष्टी लपवून ठेवायच्या,
आता सोशल मीडियामुळे असं झालं की शेअर करा करेक्ट. आणि ऑफकोर्स म्हणजे ज्ञानाचं तेच आहे ना, जेवढं जास्त शेअर करू तेवढं वाढणार आहे. राईट आणि तुम्ही दोघंही सोशल मीडियाचा वापर करून ते इतकं छान प्रकारे करता आहे. राईट. विरमने जसं सांगितलं, तुम्हाला काही निगेटिव्ह याच्यात कधी अनुभव आले? एखाद दुसरा आलाय, पण तो मला नाही वाटत मेन्शन करायची गरज आहे. येस येस. विनम्र, तू आत्ता मगाशी शिस्तीबद्दल बोलला की शिस्त नव्हती, काही पण वाचायचं. सरांकडे मी पहिल्यांदा येतो की 1000 दिवसात 1000 पुस्तक रिव्ह्यू करण्याचा विक्रम तुम्ही केलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टीला एक शिस्त लागते, एक डिसिप्लिन लागते. ते तुम्ही कसं मेंटेन करता? ते आता मला मेंटेन करावं लागत नाही, बरं. ते होतं. त्याचं कारण आहे, माझे वडील हे फौजी होते बरं. आणि मला स्वतःला इंडियन आर्मीमध्ये जायचं होतं. सो माझी जी अपब्रिंगिंग आहे ती तशीच झालेली आहे. ओके. म्हणजे मला चांगलं आठवतंय, वयाच्या 74व्या वर्षापर्यंत माझे वडील रोज सकाळी जॉगिंग करायचे. नंतर त्यांना काही हे झालं म्हणून 1-2 वर्ष ते करू शकले नाहीत. पण कुठलंही काम करताना शिस्त ही तेवढीच लागते. नक्कीच. सो त्या अनुषंगाने मी माझी एक सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. पुस्तक आलं की अंदाजे माझी डेट ठरलेली असते की कुठल्या दिवशी ते रिव्ह्यू अपलोड झाला पाहिजे आणि त्या डेट्स सगळ्या मेन्शन्ड असतात. ठीक आहे, 1-2 दिवस इकडे तिकडे होतात. कधीतरी एखादा ऑथर म्हणतो की जरा लवकर केलं तर बरं होईल. कधीतरी एखादा ऑथर म्हणतो की नाही आत्ता नको, 1-4 दिवसानंतर टाका. सो त्या अनुषंगाने थोडेफार त्याच्यामध्ये चेंजेस केले जातात. पण जी एक सिस्टीम आहे ती मी स्वतः डेव्हलप केली आणि त्याच्यामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे. म्हणजे आजही मी माझा दिवस माझ्या ऑफिसमध्ये सकाळी 5:15 वाजता चालू होतो. लोक जेव्हा उठलेलीही नसतात तेव्हा माझं काम चालू झालेलं असतं. आणि मध्ये 1-2 तासाचा ब्रेक असतो माझा जेवायचा आणि साधारण 8:30 पर्यंत मी काम करतो. आणि हे फक्त आणि फक्त ती जी फौजी शिस्त आहे त्याच्यामुळेच ते शक्य झालेलं आहे. डेफिनेटली. आणि तुम्ही जर नंबर म्हणाल तर नंबर महत्त्वाचा नाही आहे. म्हणजे 1000चे 2000 होतील, 3000 होतील, 5000 होतील, करायचे नाही करायचे मला माहीत नाही. पण हे सगळं करताना जी मी शिस्त फॉलो करतो ती माझ्यासाठी जास्ती महत्त्वाची आहे. नक्कीच नक्कीच. विनम्र, सरांचा तर मिलिटरीचा बॅकग्राऊंड असल्यामुळे त्यांना शिस्त होती. म्हणूनच शक्य आहे. तू ॲक्टर आहेस आणि ही जी ॲक्टिंगची जी फील्ड आहे ती त्यात काही शिस्त आणि त्याचा काही संबंध येत नाही असं साधारण आम्हाला तरी दुरून वाटतं. पण तू पण आत्ता एक नियम केला होता की रोज 30 पानं वाचायचे. हो. तर आणि तो नियम मी काल मोडलाय. 30 पानं वाचली आहेत, फक्त सांगितली नाहीत. हा नियम मोडलाय. मला सरांचं यासाठी कौतुक वाटतं की सर वाचतायत इथपर्यंत मी समजू शकतो की दररोज सर एक पुस्तक वाचतायत, पण ते सांगतायत पण ते सांगणं अवघड आहे, ते लिहिणं अवघड आहे. कारण ते लिहिताना एक वेळ बोलताना ठीक आहे, मी मला जे येईल ते मी सांगेन, पण लिहिताना तसं होत नाही. लिहिताना तुम्हाला परत ते पुस्तक चाळावं लागतं. काही रेफरन्सेस चुकतायत, पुढे मागे होत आहेत, त्याचा विचार करावा लागतो. तर ते फारच अवघड आहे आणि त्यांनी 1000 दिवस केले सर, हॅट्सऑफ आहे. कारण इतकं सोपं नाही आहे. मी आता सांगू शकतो मी 11-12 दिवस केलं, काल 13वा दिवस मिस झाला माझा. म्हणजे बघा किती कठीण आहे हे. आणि दुसरी गोष्ट वाचनाचं म्हणाल ना तर मला असं वाटतं की आता हार्डकोर वाचक आहेत, मी पण थोडाफार वाचतो किंवा बरेच जण वाचक असतात. तर आम्ही सगळ्यांनी हा विचार नाही केला पाहिजे की सगळ्यांनी खूप वाचलं पाहिजे. आम्ही हा विचार केला पाहिजे की सगळ्यांना वाचनापर्यंत नेता आलं पाहिजे. नको वाचू दे खूप, त्यांना तिथपर्यंत नेऊया, तिथपर्यंत सोडूया. आणि त्यानंतर प्रत्येकजण आपल्या वकुबानुसार कोणी वर्षाला 1 पुस्तक वाचेल, कोणी वर्षाला 10 पुस्तक वाचेल, कोणीतरी 100 वाचणारं पण तयार होईल. पण त्या एका पुस्तकापर्यंत नेण्याचा प्रयत्न हा प्रत्येक सांगणाऱ्याचा असला पाहिजे. एका पुस्तकापर्यंत न्या. बरोबर. तर त्या अनुषंगाने मी एक उपक्रम गेल्या वर्षी सुरू केला, त्याबद्दल सांगतो. बॉन्डिंग विथ बुक्स नावाचा एक उपक्रम सुरू केला. 7 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी प्रत्येक माणसाने ज्याला जमेल, ज्याला आवडेल त्यांनी
दिवसातले जितके तास जमेल तितके तास हातात पुस्तक ठेवायचं. बरं. बस, बाकी काही करायचं नाही. अच्छा. सोबत पुस्तक ठेवा, काही करू नका. पुस्तकाला इजा होईल अशा वेळी पुस्तक ठेवू नका. म्हणजे जेवताना, वॉशरूमला जाताना किंवा कुठेही आता त्या काळात पाऊस नसतो, पण अशा वेळी पुस्तक बाळगू नका. पण बाकी शक्यतो जसं मोबाईल बाळगतो की नाही आपण, मोबाईल बाळगण्यासाठी आपल्याला काही विचार करावा लागत नाही, खरंय. तसं 8 दिवस पुस्तक ठेवा. 8व्या दिवसानंतर तुमच्या लक्षात येईल की दिवसातला किती वेळ तुमच्याकडे वाचनासाठी आहे. क्या बात आहे. बस, तुम्हाला एवढंच करायचं आहे. आता येणारं दुसरं वर्ष असेल. मी गेल्या वर्षी त्याचं फार प्रमोशन नाही केलं, थोडंफार लोकांना सांगितलं, लोकांनी फार म्हणजे प्रयत्न केला. यावर्षी मी थोडं प्रमोशन करेन, लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करेन. लोकांना सांगेन की ह्याच्यात सहभागी व्हा. ज्यांना वाचायची इच्छा आहे, ज्यांना पुस्तकाबद्दल बघा, एक गोष्ट माझ्या खूप लक्षात आली आहे की खूप लोकांना पुस्तकावर प्रेम आहे. खूप लोकांना पुस्तकाबद्दल काहीतरी वाटतं, पण त्यांना नेहमीच्या आयुष्यात पुस्तकापर्यंत पोहोचता येत नाही आहे. त्याची त्यांची कारणं असतील किंवा कदाचित त्यांनी स्वतःला दिलेली कारणं असतील. पण ही कारणं जर बाजूला ठेवता आली आणि फक्त पुस्तक बाळगासोबत वाचण्याचा आग्रह नाही, एकही शब्द वाचू नका. मी तर सांगतो की एकही शब्द वाचू नका, फक्त पुस्तक सोबत ठेवा आणि दिवसभर थांबा. मला गेल्या वर्षी आलेले फीडबॅक सांगतो. एका पॉईंटला लोकांना लाज वाटते की एका हातात पुस्तक असतं, एका हातात मोबाईल असतो, आणि मग कळतं की हे मी उगाच चाळतोय, हे असंच काय. म्हणून मग काही लोकांनी चाळायला सुरुवात केली आणि तेवढी तरी पुस्तकं वाचून झाली. ते 8 दिवस तरी ते पुस्तकासोबत राहिले. तर मला याचा फार आनंद आहे की मी पुढेही हा उपक्रम चालू ठेवणार आहे. 8 दिवस, वर्षातनं 8 दिवस. आणि त्या काळात पाऊस नसेल असं मला फार विश्वास आहे. पण तुम्ही बाहेर भरोसा नाही पण सध्याच्या आणि परिस्थितीत. नाही, ट्रेंडिंगचा जमाना आहे. लोक दुसऱ्याचं चुकीचंही फॉलो करतायत की नाही. मग समजा रस्त्यावर सगळे पुस्तक घेऊन चालताना दिसले तर कदाचित एखाद्या न वाचणाऱ्या माणसाला वाटेल मी पुस्तक घेऊन चालतो, बरोबर, ते छान दिसतं, नक्कीच, मग मी मॅचिंगवालं पुस्तक घेईन. कदाचित हेही होईल. बरोबर. घे ना भाई, तू ते घे ना. मला मगाशी जर तेच बोलवतो की नाही, मला एक ऍड करायचं आहे ह्याच्यामध्ये. मी काहीतरी असंच चालू केलेलं, पण ते बंद झालं. बरं. ओके. एक दिवस असाच बसलेलो की काय करता येईल आणि लोकांना पुस्तक वाचायला उद्युक्त करता येईल. सगळ्यात मोठा फॅक्टर काय आहे, माझ्याकडे वेळ नाहीये. सगळेजण सांगतात अरे मला खूप वाचायचंय, हे बघ माझ्या बॅगमध्ये पुस्तक आहे पण माझ्याकडे वेळ नाहीये. हा प्रॉब्लेम मी आयडेंटिफाय केला. बरोबर. आणि त्याच्यावरती दर आठवड्याला मी एक सोल्युशन द्यायला लागलो की तुम्हाला तुमच्याकडे वेळ नाहीये ना, ठीक आहे, झोपायच्या आधी 1 पान वाचा. हे मी पहिल्या आठवड्यात सांगितलं. दुसऱ्या आठवड्यात सांगितलं सकाळी उठता, चहा करायला जाता, चहा करताना काय करता, तुमची 4 पानं वाचून होती. मेट्रोच्या लाईनमध्ये उभे आहात, बसच्या लाईनमध्ये उभे आहात, काय करताय, काहीच करत नाही आहात, जास्तीत जास्त मोबाईल बघताय, 2 पानं वाचा. ओके. हे असे जे रीडिंग टिप्स ज्याला आपण म्हणतो, तिथे मी काय वाचा हे अजिबात सांगत नव्हतो, पण कुठे कुठे तुम्हाला वाचता येईल हे मी सांगत होतो. पॅरेंट टीचर मीटला आपण सगळेजण जातो. तुमचा नंबर आलेला आहे, माझा नंबर आलेला नाहीये, मी काय करतो तेव्हा, मी सांगितलं 2 पानं वाचा. पण अनफॉर्च्युनेटली ते माझ्याकडनं कंटिन्यू करता आलं नाही मला. तसाच मी अजून एक उपक्रम चालू केलेला. मला असं वाटतं की मी त्याच्यात कमी पडलो म्हणून मला 0 रिस्पॉन्स आला. किंवा मी जे कम्युनिकेशन केलेलं ते इंग्लिशमध्ये होतं म्हणून ते लोकांपर्यंत पोचलं नाही किंवा कळलं नाही असं मला वाटतं. ही कॉन्सेप्ट माझी आहे का, तर अजिबात नाही. माझं जेव्हा ऑफिस चालू झालं तेव्हा मी लोकांना अपील केलं की संडेला 10 ते 12 माझ्या ऑफिसमध्ये या, तुमचं पुस्तक घेऊन या, तुमची पाण्याची बाटली घेऊन या, तुमची चहा कॉफी तिथपर्यंतच मर्यादित ठेवलं आपण, चहा कॉफीपर्यंत. तर तुम्हाला जे हवंय ते तुम्ही घेऊन या आणि आपण 2 तास फक्त वाचूया. तिथे अजिबात बोलायचं नाही. बरोबर. जे काही बोलायचंय ते तुम्ही 10च्या आधी बोला किंवा 12च्या नंतर बोला. तुमच्याकडे पुस्तक नाहीये, माझ्या ऑफिसमध्ये माझी लायब्ररी आहे ती साधारण 700-800 पुस्तकांची लायब्ररी आहे, त्याच्यातनं एक पुस्तक घ्या आणि वाचा. अनफॉर्च्युनेटली
एकही रिस्पॉन्स मला आला नाही. पण कुठेतरी ते परत करावंसं असं वाटतंय. नक्कीच आज नाही उद्या, उद्या नाही परवा ते परत कधीतरी चालू करीन. नाही नाही, नक्कीच. म्हणजे हे सगळे उपक्रम खूपच उपयोगी आहे. म्हणजे आम्ही मगाशी जसं बोलत होतो की कूल वाटलं पाहिजे. पुस्तक हातात घेणं हे कूल जोपर्यंत वाटणार नाही तोपर्यंत म्हणजे आज मोबाईल हातात घेऊन फिरणं किंवा हे जे जसं कूल वाटतं तसं पुस्तक, आणि ते पण मराठी पुस्तक असलं तर खूपच चांगलं. ते वाटत का नाही सांगतो तुम्हाला. आपल्या संस्कृतीचा याच्यात खूप मोठा भाग आहे. बरोबर. पुस्तकाला पहिलं म्हणजे हो, विद्या देव बनवू नका. माझं खूप मोठं आव्हान आहे की पुस्तकाला देव बनवू नका. पुस्तक देव बनली की देव ही गोष्ट अशी आहे जी तुम्हाला तुमच्यापासून अंतर ठेवायला भाग पाडते. बरोबर. आज राजकारण जे चालू आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला देवत्व प्राप्त केलं जात आहे. कारण देव बनवलं की गोष्ट सोपी होते बघा. देव बनवलं ना की माणसं लांब होतात. म्हणजे मग त्यांचे विचार फॉलो करावे लागत नाही, आरती करावी लागते. क्या बात आहे. तुम्ही पुस्तकाची आरती करू नका ना. पुस्तकाला मित्र बनवा. पाय लागला ना, पाय नका पडू, काही हरकत नाही. हातात घ्या त्याला बरं वाटेल. तुम्ही हे करून बघा. देव बनवणं सोडा पुस्तकाला. अजून दुसरं मीत आहे ना, मला वाचायला ना सलगता पाहिजे. मी सलग बसलो ना की मी पुस्तक वाचून उठतो. हा जो काही भ्रम आहे, हा भ्रम जर तुम्ही सोडलात, बरोबर. काय नाही, दिवसाला 1 पान वाचा, 30 दिवसात 30 पानं वाचा, 365 दिवसात 365 पानाचं पुस्तक वाचा. तेवढंच समजतं जेवढं एका दिवसात वाचणाऱ्याला समजलं आहे. दुसरी गोष्ट, कुठलंही पुस्तक वाचलं ते आयुष्यभर लक्षात राहत नाही. खरंय. उगाच ते भ्रम डोक्यातनं काढून टाका. 5-5 पुस्तकं आता मी एका वेळी वाचतो. अरे हे काय चुकीचं आहे, म्हणजे 5 कसं काय वाचतोस, तो एकच नाही. मी एका वेळी वाचलं, 5 एका वेळी वाचली, माझी काहीच लक्षात राहणार नाही आहेत. त्यातल्या काही ठराविक गोष्टी माझ्या हात रुजणार आहेत. नाही, आपल्याकडे जसं ते फार त्याला आध्यात्मिक किंवा काय म्हणूया त्याला फार वैचारिक. त्याचं एक अजून कारण पण असं आहे की आपल्याला लहानपणापासून वाचन हे फक्त अभ्यासासाठी करायला लागतं. तो पण एक त्याचा मुद्दा आहे की ते पुस्तक वाचलं तर त्याला लक्षात राहिलं पाहिजे. का? कारण त्याची परीक्षेत लिहायचं आहे. म्हणूनच मी एक उपक्रम चालू केलेला आहे. मी शाळा कॉलेजेसमध्ये जातो आणि मी एक 45 मिनिटं ते 1 तासाचं लेक्चर देतो. बरं. वाय यू ॲज इन द स्टुडंट्स शुड रीड आउट ऑफ टेक्स्टबुक. कारण आपल्याला शिकवलेलंच नाही आहे टेक्स्टबुकच्या बाहेर वाचणं. आणि कुठेतरी आपल्या जडणघडणीचाच तो एक भाग आहे की मी हातात पुस्तक घेतलं की आई म्हणते अरे हे काय वाचतोयस, त्यापेक्षा इतिहासाचं पुस्तक वाच, 2 मार्क तुला जास्ती मिळतील. सो कुठेतरी आपल्या घरापासून त्याची सुरुवात झालेली आहे. घरातनंच समाज तयार झालेला आहे. आणि आत्ताच्या परिस्थितीत जसं विनम्र म्हणाला तसं ते कूल नाहीये. पण त्याला कूल करता येऊ शकतं. ते इंडिव्हिज्युअलवरती अवलंबून आहे. करेक्ट. बरोबर. तू जो एक मुद्दा म्हणला की देवत्व दिलं जातं, त्यात अजून एक असं पण आहे की आपल्याला थोडीशी लाज वाटते किंवा भीती वाटते. एखादं खूप क्लासिक पुस्तक किंवा एखादं खूप गाजलेलं पुस्तक आपण घेतलं आणि ते मला आवडलं नाही हे सांगण्याची लाज वाटते. नाही पण हरकत नाही ना. मला नाही आवडलं मला. आपल्याला असं वाटतं की अरे तो एवढा मोठा लेखक आहे, मी कसं सांगू ओपनली की मला नाही जमत, मला समजत नाहीये ते. नाही, पुस्तकांवर खूप मोठी जबाबदारी पण आहे. हो. पुस्तक वाचल्यानंतर आपल्याकडे असं म्हटलं जातं, वाचन, मनन, चिंतन. कशाला? जे आवडलंय ते माझ्यात रुजणार आहे. बरोबर. त्याच्यावर मी नकळत विचार करणार आहे. आपण ठरवून सगळे विचार करतो का? आता या पॉडकास्टमध्ये खूप गोष्टी मी सरांकडनं शिकतोय. मग मी त्याचा मी संपल्यानंतर असं ध्यान लावणार आणि मनन करणार असं होतं का? प्रॅक्टिकली होत नाही. हे मीथ आहे. तुम्हाला जे आवडलंय ना ते तुम्ही नंतर त्याच्यावर नकळत तुमचा मेंदू विचार करणारच आहे. बरोबर. मग त्याच्यासाठी तुम्ही प्रेशर का देता? मग काय होतं, त्याच्याकडे अभ्यासू वृत्ती आली ना की आता मला जर अभ्यासाचं सांगितलं असतं, मला अवंतर वाचन हे अभ्यासू झालं असतं, मी जवळ आलो असतो का? नाही तर मी डॉक्टर झालो असतो ना. जर मला एवढाच अभ्यासाचा वेळ असेल तर मी डॉक्टर का नाही झालो, ॲक्टर का झालो? म्हणजे पुस्तकावर तुम्ही अनाठाई प्रेशर टाकताय की हे पुस्तक वाच, विचार कर, तुला काय आवडलं ते लिहून काढ, ते मुद्दे तुझ्या आयुष्यभर लक्षात का नाही लिहायचं आहे, मला नाही लक्षात ठेवायचं, मला विसरायचं आहे पुस्तक. तुमचा काय प्रॉब्लेम आहे? ती गोष्ट आनंद देणारी आहे, ती गोष्ट तुमच्यावर नकळत तुमच्यासोबत राहणारी आहे. ती गोष्ट एक वेगळी गोष्ट आहे जी तुम्हाला कोणालाच आम्ही वाचतो नियमित, पण तरी मी सांगू शकत नाही पुस्तकाने मला काय दिलं.
मग एका नवीन वाचकावर तुम्ही हा प्रेशर का टाकता? बरोबर. त्याला करू दे ना वाचन, त्याला आनंद मिळू दे ना, त्याला कळू दे की फक्त व्हिज्युअल बघण्याने नाही तर व्हिज्युअल आपले क्रिएट Visualize करण्याने करण्यामध्ये पण पण आनंद आहे. डेफिनेटली. मी माझा सिनेमा तयार करतो एक पुस्तक वाचून, आणि जेव्हा मी सिनेमा पाहायला जातो तेव्हा माझा सिनेमा दिसत नाही, म्हणून मला तो सिनेमा आवडत नाही. बरोबर. तो एक वेळ हॅरी पॉटरचे पुस्तकं वाचताना आणि सिनेमा बघताना तो फरक जाणवतोच ना. कारण तू तुझा सिनेमा तयार केलायस, मग त्याच्यात दोष नाहीये, तो नाही. डिरेक्टरचा दोष नाहीये. तुला नाव ठेवण्याचा हक्क आहे, कारण तू चांगलं वाचलायस, तू तुझा सिनेमा तयार केलायस. तो ते काय म्हणा प्रिव्हिलेज म्हणूया किंवा ती संधी म्हणा, ती न वाचणाऱ्यांना मिळत नाहीये. एवढाच फरक आहे. नक्कीच. सर, तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्यात किंवा आजूबाजूला बघितलेल्या याच्यात पण पुस्तक वाचणारा माणूस आणि पुस्तक न वाचणारा माणूस यांच्यात काय फरक तुम्हाला जाणवतो? भरपूर मोठा फरक आहे. पुस्तक वाचणारा माणूस हा मजेने म्हणतो मी, तो गरीबच राहतो. जोक सपाट. पण पुस्तक तुम्हाला काय देतं तर रोज नवीन काहीतरी शिकवतं तुम्हाला. ते आत्मसात करायचं, तुमच्या आयुष्यात इन्कॉर्पोरेट करायचं की नाही करायचा हा ज्याचा त्याचा इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. बरोबर. पण रोज काहीतरी पुस्तक तुम्हाला शिकवतं. म्हणजे मी उदाहरण देतो की मी गेम ऑफ थ्रोन्सचे जे पुस्तकं आहेत ती मी वाचली नव्हती. ओके. पण गेम ऑफ थ्रोन्स ही सिरीज मी आत्ताच्या जमान्यात ज्याला ब्रिंज वॉचिंग म्हणतात तसं केलेलं आहे मी. आणि मी ना भारावून गेलेलो त्या सगळ्यामुळे. ओके. म्हणजे मी गाडी चालवायचो ना तेव्हा माझ्या डोक्यात लॅनिस्टर असायचा, सर्सी असायची, आणखीन कोणतरी असायचं. सो ते कॅरेक्टर्स माझ्या डोक्यात त्यावेळेस पण असायचे. मग मी विचार करायचो की हा ठीक आहे, हे असं नसतं झालं तर कसं झालं असतं. सो तिथे मी एक खूप मोठी गोष्ट शिकलो, स्टोरी टेलिंग. बरं. गेम ऑफ थ्रोन्स काय आहे? स्टोरी टेलिंग आहे. कुठलंही पुस्तक हे काय असतं, शेवटी स्टोरी टेलिंगच असतं. आणि त्याचा उपयोग ना माझ्या लिखाणात मी करायला सुरुवात केली, जे इतके दिवस मी करत नव्हतो. म्हणजे मी स्टोरीज वाचत होतो, मी स्टोरीज बघत होतो, पण मी स्टोरीज लिहित नव्हतो. ओके. त्या एका वेब सिरीजनी पूर्ण माझ्या वाचनाला, माझ्या लिखाणाला पूर्णपणे कलाटणी दिली. आज तुम्ही जर माझी कुठलीही फेसबुक पोस्ट, म्हणजे पर्सनल फेसबुक पोस्ट म्हणतोय मी, रिव्ह्यूची नाही, त्याच्यामध्ये स्टोरी टेलिंग एलिमेंट तुम्हाला दिसेल म्हणजे दिसेलच. कधीतरी एखाद्या रिव्ह्यूमध्ये पण स्टोरी टेलिंग एलिमेंट येतो. ओके. आणि हे प्रत्येक पुस्तक तुम्हाला काहीतरी वेगळं शिकवतं ना, हे शिकवतं. संभाजी महाराज कसे होते हे मला कोणी शिकवलं? छावा तर आत्ता आलाय. अनफॉर्च्युनेटली लोकांना हे माहीत नाही की पुस्तकावरनं पिक्चर आलाय आणि पिक्चरवरनं पुस्तक नाही आलंय. ओके. पण संभाजी महाराज मला कुठे भेटले? मला त्या पुस्तकात भेटले. शिवाजी महाराज मला कुठे भेटले? त्या पुस्तकात भेटले. सुहास शिरवाळकरांचं दुनियादारी जेव्हा मी वाचत होतो ना, तेव्हा तो जो टिळक रोड आहे, फर्ग्युसन कॉलेज आहे, रुपाली आहे, वैशाली आहे, ते सगळं माझ्या नजरेसमोर येत होतं. आणि जेव्हा मी पिक्चर बघितला, आय वॉज कम्प्लिटली अनहॅपी. जसं ही सेड की मी माझा पिक्चर बनवलेला, पिक्चर चुकीचा होता का? तर अजिबात नाही. मी माझा पिक्चर बनवलेला, मला असं वाटतं माझा पिक्चर जास्ती चांगला होता. एनी विच वेज, बट प्रत्येक पुस्तक तुम्हाला शिकवतं एवढं मात्र नक्की आहे. तुम्ही काय घेता, तुम्ही काय इन्कॉर्पोरेट करता, हे तेवढंच महत्वाचं आहे. आणि जर डिफरन्स बघितलात ना, तर जेव्हा एखाद्या वाचकाशी तुम्ही बोलता आणि एखाद्या नॉन वाचकाशी तुम्ही बोलता, तेव्हा त्याच्या बोलण्यामधनंच कळून येतं की हा वाचणारा आहे का नाहीये. त्याचं कारण काय आहे की आपली जी वोकॅब्युलरी आहे ना, ती खूप लिमिटेड असते. आणि त्यातल्या त्यात इंग्लिशची तर अजून लिमिटेड असते. म्हणजे लोक शशी थरूरला नावं ठेवतात, माझे गुरु आहेत ते इंग्लिशमधले. ओके. त्यांचा शब्द वापरणं खूप अवघड आहे, पण त्या मागची त्यांची भावना बघा. ते म्हणजे माझा एक मित्र म्हणतो की ते आधी शब्द ठरवतात की हा शब्द मला आज उच्चारायचा आहे आणि मग सगळी स्टोरी फ्रेम करतात. म्हटलं मित्रा तसं नाही आहे ते. ओके. त्यांचा ती वॉकॅब्युलरी आहे. सो पुस्तक वाचणारा हा जास्ती चांगल्या पद्धतीने
बोलू शकतो, त्याच्या भावना मांडू शकतो. अनफॉर्च्युनेटली न पुस्तक वाचणारा ते करू शकत नाही. बरोबर. एक्सप्रेशन आपण एक्झॅक्टली. विनोद, तू सरांनी जसं आता उत्तर दिलं, आता माझं उत्तर थोडंसं कॉन्ट्रास्ट काय म्हणूया, काय त्याला कॉन्ट्राडिक्टरी आहे. कारण मला असं वाटतं की वाचणारा आणि न वाचणारा यातला फरक तोच आहे जो शिक्षित माणूस आणि अशिक्षित माणूस याच्यात आहे. बरं. म्हणजे खरं तर पुस्तक वाचल्यामुळे किंवा न वाचल्यामुळे तुमच्या आयुष्यात काही फरक पडत नाही, तसं बघायला गेलं तर. बरोबर. फरक पडतो, त्याचे फायदे आहेत, ते व्यक्तिसापेक्ष आहेत. हो. पण जर तुम्ही न वाचणारे असाल, तुम्हाला वाचायची इच्छाच नसेल, तर पुस्तकाकडे येऊ नका, वाचू नका. हे तुमच्यासाठी प्रत्येक माध्यम प्रत्येकासाठी बनलेलं नसतं. बरं. हे जगाने ॲक्सेप्ट केलं पाहिजे. म्हणजे कुठेही असं नाही निर्माण करायचं. काही लोकांना सवय असते की वाचणाऱ्या लोकांना बेसिकली की मी वाचतो, हा वाचत नाही, हा मूर्ख आहे. तर ते होता कामा नये. बरोबर. पुस्तक वाचणं ही प्रत्येकाची चॉईस आहे, प्रत्येकाची आवड आहे. परत मी अशी उदाहरणं देईन ना जी माझ्या बघण्यात आहे, अभ्यासात आहे, की तुम्ही बघा, हिटलर एक मोठं उदाहरण आहे. हो. जो प्रचंड भयभयंकर वाचायचा, त्याला कुठलंही व्यसन नव्हतं, पण काय केलं त्याने, विनाशच केला. तर अशी वाचणारी माणसं होऊ शकतं, विनाशी निघू शकतात. बरोबर. ती फक्त हुशारच असतात, ती फार ग्रेटच असतात, अजिबात नाही. अजिबात. खूप लोक माझं जेव्हा कौतुक करतात तेव्हा त्यांना शांत करतो मी. त्यांना सांगतो, राजकीय इतिहास किंवा आताची राजकीय परिस्थिती बघा, वाचणारे जे नेते आहेत ते काय वाट लावत आहेत ते बघा. उगाच असं ग्रह करू नका वाचणारा माणूस हा चांगलाच असणार नाही, असं असतं. म्हणून काही न वाचणारा वाईट चांगला असेल असं काही नाही आहे. माणसं वेगवेगळी आहेत. वाचन आपल्या जागी आहे, त्याचा फायदा झाला तर चांगलंच आहे, आणि नाही झाला तरी ठीक आहे, काही हरकत नाही. कित्येक मोठी माणसं असतील ज्यांनी वाचलंच नसेल कधी, बरोबर, तरीसुद्धा त्यांनी व्यवसाय केले, पैसे कमवले, समाजासाठी कामं केली. हो हो. आणि वाचणाऱ्यांनी स्वतःसाठी कमवलं, स्वतःपुरतीच राहिले, असे पण असू शकतात. सो हा फरक आहे. म्हणून सरांनी सांगितलं ते चुकीचं आहे का, तर अजिबात नाही. सरांनी सांगितले ते सगळे फायदे आहेतच, बरोबर, आणि ते होतातच. पण परत न वाचणाऱ्या म्हणजे वाचणाऱ्या माणसांनी ना, मला असं वाटतं की बऱ्याचदा एक मला अहम दिसतो असतो, कित्येकदा तो मला स्वतःलाही होतो. मग मी स्वतःला शांत करतो आणि मी समजावतो, तू वाचतोस म्हणून जगावेगळं काही करत नाही. तू वाचतोयस तरी तू स्ट्रगल करतोच आहेस. तू वाचतोस म्हणून तुला मोठ्या भूमिका मिळत आहेत का, तर नाही. तो स्ट्रगल चालूच आहे ना. न वाचणारे कित्येक नट आहेत मोठे मोठे मराठीतले, त्यांनी कधी पुस्तकं वाचलीच नाहीत, ॲब्सोल्युटली, तरी सुद्धा ते मोठे झाले, त्यांनी पैसे कमवले, नाव कमवलं, भूमिका केल्या. मग तू वाचून कुठे आहेस बाळा, शांत राहा. त्यामुळे असं काही नाही. वाचन हे वैयक्तिक आहे, बरोबर, समाजाचं त्यातनं योगदान होतंच तुमच्याकडनं, परत ते व्यक्तिसापेक्ष आहे, वैयक्तिक आहे. जे सगळ्यांकडनंच होईल का, तर नाही. सो नाही, डेफिनेटली तू जसं म्हणालास की असं कुठे बायस्ड नको की हा वाचणार आहे म्हणून खूप पण तू जे बोलत होता आत्ता की हा जो बॅलन्स येतो आयुष्यात तो वाचनाने येतो. करेक्ट. म्हणजे नाही, पण बायस आपण प्रत्येक गोष्टीत आहोत. हो, आहेत ना. आणि तो जर बायसपणा कुठे आला नाही पाहिजे. मी अँड्रॉइड वापरतोय का आयफोन वापरतोय ह्याच्यावरनं समोरचा विचार करतो. ओके, मला दोन्ही डिव्हायसेसमधनं मला फक्त फोन रिसीव्ह करायचा आणि फोन करायचाच आहे. पण हा बायस आहेत लोक, पण त्याच्याकडे कसं बघायचं हे आपल्यावरती. हो. आणि मग तुम्ही पण जे स्टोरी टेलिंगचं एक उदाहरण दिलं, माझ्या स्वतःचं लिखाण जेव्हा चालू झालं, जोजे वांशिले पुस्तक जेव्हा मी लिहायला घेतलं, त्याच्या तोपर्यंत मी फक्त सेल्फ हेल्प पुस्तकं वाचायचो. आणि तेव्हा माझ्यात पण असा अहम होता की अरे हे काय कादंबऱ्या वाचतात. तर पण जेव्हा मी स्वतः लिहायला सुरुवात केली आणि मी ते थोडंसं वाचून बघितलं, तेव्हा मला जाणवलं अरे हे पुस्तक मीच पुढे वाचणार नाही नंतर कधी. आणि मग मला हे लक्षात आलं की स्टोरी टेलिंगच्या फॉर्ममधनं हे समजा, आणि मला तेव्हा कुंफू पांडा, महाभारत रामायण तर आहेच आहे, पण कुंफू पांडासारखा मूवी आहे किंवा अल्केमिस्टसारखं पुस्तक आहे की त्या स्टोरी टेलिंगच्या माध्यमातून किती गोष्टी शिकायला मिळतात. आणि मग त्यानंतर मला कादंबऱ्यांची किंवा कथांची गोडी लागली आणि ती म्हणजे ती वेगळंच जगात घेऊन गेली का. फॅन्टॅस्टिक. येस सर, आपण पुस्तक वाचणारे न वाचणारे यांच्याबद्दल आपण बोललो. आज आता पुस्तक येतात आहे नवीन, किंवा लेखक नवीन येतात आहे, वाचकांच्या त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत असं तुम्हाला तुमच्या अनुभवातनं सांगावं असं वाटेल? प्रत्येकाच्या अपेक्षा वेगवेगळ्या असू शकतात. बरोबर. ओके, कोणाला त्याच्यातनं एंटरटेनमेंट हवं आहे,
कोणाला त्याच्यातनं सेल्फ हेल्प हवं आहे, कोणाला स्पिरिच्युअल हेल्प हवी आहे. सो प्रत्येकाचं ते वेगवेगळं आहे. पण यंगस्टर्समध्ये तुम्ही जर बघाल तर सेल्फ हेल्प सध्या मोठ्या प्रमाणात वाचलं जातं आणि फिक्शन वाचलं जातंय. मग त्या फिक्शनमध्ये पण खूप वेगवेगळे प्रकार आहेत, मी त्याच्यात जात नाहीये आता. पण फिक्शन वाचलं जात आहे आणि सेल्फ हेल्प मोठ्या प्रमाणात वाचलं जात आहे. क्या बात आहे. मग तुला काय वाटतं? लेखकाने सगळ्यात पहिलं भान ठेवलं पाहिजे की आता जागतिक साहित्य मराठीमध्ये अनुवादित होण्याचं प्रमाण वाढलं आहे. बरोबर. त्यामुळे वाचक ते साहित्यही वाचतायत. बरोबर. त्याची ताकद, त्याची स्ट्रेंथ, त्याचा अवाका सगळं आता लोकांना माहिती झालं आहे. जसं सिनेमांच्या बाबतीत जसं झालं आहे की लोक जागतिक सिनेमे बघतायत, म्हणून तुम्ही मराठीत गावातला तुकरट सिनेमा बनवाल आणि म्हणाल की लोक येत नाहीत. तर तसंच लेखनाचं पण आहे की तुम्ही काहीतरी तुकरट लिहाल 60-70च्या काळातलं आणि तुम्ही म्हणाल की लोकांनी यायला पाहिजे, माझं वाचलं पाहिजे, तर ते नाही होऊ शकत. बॉस, लोक काय वाचतायत, लोकांची आवड काय आहे, त्याचबरोबर लोकांची समज काय आहे हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. तर ते समज तुम्ही लक्षात घेतली तर तुम्हाला कळेल की ह्या कॅनव्हासचं किंवा ह्या ताकदीचं लोक वाचतायत. बरोबर. मग त्यासाठी मराठीमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे की लेखकाला समजा उद्या आम्ही संपादक दिला तर त्याला मान्य नसतो. एडिटर दिला तर तो त्याला आवडत नाही. तो म्हणतो हा कोण सांगणार मी काय लिहायचं, मी काय नाही लिहायचं ते. पण समजा तो संपादक त्या ताकदीचा असेल, तो संपादक तेवढा मोठा वाचक असेल, त्याला लोकांची टेस्ट कळत असेल आणि तुझं पुस्तक त्यांच्या जवळ जाणारं असेल तर ते अजून चांगलं होण्यासाठी तुला जो 4 गोष्टी सांगत असेल तर त्या बाबा स्वीकार ना. पण त्याचबरोबर 90% लेखकांना संपादकही टर्मच माहिती नाही आहे. ते म्हणतात अच्छा प्रूफ रिडर का, ते तपासून घेतलंय सर, शब्द बरोबर आहेत सगळे. अहो म्हटलं तसं नाही आहे, शब्दांचं नाही आहे. संपादक म्हणजे काय, तुमच्या संस्कार करतो. माझी गोष्ट त्याला कशी कळणार असं नाही होत ना. म्हणून मोठे इंग्रजीतले जे असतात ते मी ऐकलेली गोष्ट सांगतो, आता मला खरी खोटी माहिती नाही. ज्यांनी अप्रोच केलं, ज्यांची पुस्तकं झाली आहेत, त्यांनी मला सांगितलं की ते प्रत्येक लेखकाला 3-3 संपादक देत आहेत. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, प्रत्येक फेजमध्ये तुम्ही एकेका संपादकाकडनं चाळणी लागून तुमचं साहित्य जेव्हा चोख बनेल तेव्हाच ते बाजारात येईल, तोपर्यंत बाजारात येणार नाही. बरोबर. मग ही प्रोसेस मराठीत कुठे आहे? रायटरला पण नको आहे आणि पब्लिशरला पण नको आहे. मग तुम्ही काय अपेक्षा करता की माझं लेखन लोकांना आवडलं पाहिजे? कारण लेखकाला असं वाटतं मी जो विचार केला आहे तो जगातला ग्रेट विचार आहे. कारण लेखकाचं वाचन नाही आहे परत, किंवा वाचन असेल तर ते एवढ्या चौकटीतलंच आहे. त्याने आपलेच मराठीतले काही 60-70 लेखक वाचले असतील, जागतिक लेखक वाचले नाही आहेत. मग त्याचं असं म्हणणं आहे माझं तर ग्रेटच आहे कारण ह्यांच्यापेक्षा 60-70 पेक्षा वेगळं आहे. पण ते बाकीचं काय आहे? आज दुनिया जवळ आले ना सोशल मीडियातनं, मग त्यांच्यासाठी तू काय करतोयस? नक्कीच. मग ती तयारी नाही आहे. मग तुमचं लेखन लोकांना आवडलं नाही तर त्याला तुम्ही दोषी आहात. नक्कीच. आणि डेफिनेटली म्हणजे आज सगळ्या हे साधनं उपलब्ध असताना त्याचा वापर करून नाही घेतला तर मग आपल्यासारखे मूर्ख आपणच असं म्हणते. बरोबर. या गप्पा अशा रंगलेल्या आहेत की त्या थांबाव्याशा डेफिनेटली वाटत नाही आहे, पण स्क्रीनचं लिमिटेशन असल्यामुळे ते कुठेतरी थांबवायला लागणार आहे. आणि ह्या सगळ्या गप्पांमुळे एक काहीतरी थोडासा आपण वाचन जे करतो आहे त्याच्यात किंवा वाचनाला सुरुवात करायची आहे असा विचार जरी लोकांमध्ये आला तरी या पॉडकास्टचा सफल झाला असं आपण म्हणू शकतो. कुठली पुस्तकं रेकमेंड करायला मी असं म्हणणार नाही. तुम्ही आत्ता सध्या 3 पुस्तकं कुठली वाचताय हे तुम्ही दोघांनी सांगितलं तर ते आवडेल. मी आज काहीच वाचत नाहीये, मी आज ठरवून काही वाचत नाही. आज नाही, गेल्या आठवड्याभरात इतक्यात 3 पुस्तकं जी वाचताय कुठली त्यांची नावं सांगितली तरी खूप पुस्तकं वाचली जातात. म्हणजे मला नेहमी प्रश्न विचारला जातो आवडतं पुस्तक कुठलं. हो, मी म्हणून ते विचारलं नाही. माझं त्याच्यावरती स्टँडर्ड उत्तर असतं की तुम्ही आईला विचाराल का की कुठलं मूल आवडीचं आहे आणि कुठलं मूल नावडीचं आहे? तर तसं नाही आहे, प्रत्येक पुस्तक माझ्या आवडीचं आहे. आज मी काही वाचत नाही, मी एवढं नक्की सांगेन. मला आत्ता जी खूप ओढ आहे वाचायची त्याच्यामध्ये प्रणव सकदेवचं वीर योद्धा अर्जुन, गणेश मतकरींनी एक टीनेजरसाठी एक पुस्तक लिहिलं आहे इयरफोन्स नावाचं ते, आणि तिसरं नितीन वैद्यांचं वाचून उरणारी पुस्तकं असं नावाचं पुस्तक, ते बुक ऑन बुक्स नावा या सदरात येतं. तर ही 3 पुस्तकं मला
वाचायची खूप इच्छा आहे. मी प्रदर्शन संपायची वाट बघतो की पहिली मी 3 पुस्तकं वाचणार आहे. येस. सो तुम्ही दोघंही इथे आलात आणि खूप छान गप्पा झाल्या आपल्या आणि असंच कंटिन्यू आपण गप्पा करत राहू पॉडकास्टच्या माध्यमातून, इतर माध्यमातून पण. सो तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. या दोघांचे जे उपक्रम आहेत त्या सगळ्याच्या लिंक्स, सगळ्या सोशल मीडिया हँडल्सच्या लिंक्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. नक्की व्हिजिट करा, त्यांच्या उपक्रमाला जॉईन व्हा आणि आपल्या वाचनाच्या प्रवासामध्ये काही त्याचा फायदा झाला तर नक्की करून घ्या. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.